नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण 11वीच्या इतिहासामध्ये पहिलं प्रकरण या ठिकाणी संपवलं होतं, आद्य शेतकरी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे. भारतातील आद्य नगरे म्हणजे एकंदरीत भारतामध्ये नगरांचा उदय कशा पद्धतीनं झाला आणि नागरी संस्कृती या ठिकाणी कशा पद्धतीनं नांदत होती. आता पहा, ज्यावेळेस आपण भारत आणि भारतामधील आद्य नगरे हा भाग आपण अभ्यासतो, आपल्या डोळ्यासमोर येतो, त्यावेळेस आपल्या प्राचीनतम संस्कृती आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी येते, जी की हडप्पा मोहेंजोदाडो संस्कृती आहे. भारताची ओळख खऱ्या अर्थानं कुठून आहे तर हडप्पा संस्कृतीपासून आहे. मग अशी ही हडप्पा संस्कृती आणि या संस्कृतीची वैशिष्ट्ये काय होती, ही संस्कृती कशा पद्धतीनं भारतामध्ये या ठिकाणी उदयाला आली, तर हे पाहत असताना याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो टोगाओ संस्कृती. टोगाओ संस्कृती. आता पहा, नागरी हडप्पा संस्कृतीची बीज जर आपण पाहिली तर नागरी हडप्पा संस्कृतीची बीज ही बलुचिस्तान मधील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नव अश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. हडप्पा पूर्व काळ आणि बलुचिस्तान मधलं ठिकाण आहे मेहरगड. या ठिकाणी आपल्याला नव अश्मयुगीन संस्कृती सापडते. याचा उल्लेख आपण जे पहिलं प्रकरण या ठिकाणी अभ्यासला आद्य शेतकरी, यामध्ये याचा उल्लेख आपण केलेला आहे. आता पहा, ही जी संस्कृती आहे या संस्कृतीचा संदर्भ जर आपण पाहिला तर या संस्कृतीच्या संदर्भामध्ये जॉ फ्रॅन्कॉव जॅरिज आणि रिचर्ड मेडो हे जे पुरातत्वज्ञ होते यांनी मेहरगड मध्ये उत्खनन केलं. तर पहा, दोन तत्वज्ञ आहेत. एक आहेत जॉ फ्रॅन्कोवा जॅरिज आणि रिचर्ड मेडो. या दोन पुरातत्वज्ञांनी मेहरगड या ठिकाणी उत्खनन केलं आणि या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर ज्या संस्कृतीचे या ठिकाणी अवशेष मिळाले त्या अवशेषाला, त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती असं संबोधलं जातं, जी की हडप्पा पूर्व काळातील नव अश्मयुगीन, हडप्पा पूर्व काळातील नव अश्मयुगीन रावी नदीच्या किंवा रावी नदीचा परिसर म्हणजे पंजाबचा भाग किंवा हकरा असं म्हटलं जातं. हकरा हे पाकिस्तान मधला भाग म्हणजे रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष सापडले. रावी पंजाब, हकरा पाकिस्तान या संस्कृतीचे अवशेष सापडले, जी की हडप्पा संस्कृती पंजाब पाकिस्तान मध्ये अस्तित्वात आहे. तर यामधली इतर ठिकाणं जर आपण पाहिली तर इतर ठिकाणं आहेत कुणाल, भिराणा, फरमाना. ही ठिकाणं हरियाणा या भागातली आहे. ही सर्व ठिकाणं उत्खननामध्ये सापडलेली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसत आहेत, जी की ठिकाणं ही टोगाओ संस्कृतीची अस्तित्वात असलेली आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो, तो आहे हडप्पा संस्कृतीचा. हडप्पा संस्कृती. आता पहा, भारत आणि भारताला लाभलेली ऐतिहासिक परंपरा जर आपण पाहिली तर असं म्हटलं जात होतं साधारणतः की वैदिक आर्याचं आगमन जे भारतामध्ये इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झालं
इथपासूनच भारताला इतिहास आहे असं साधारणतः मानलं जात होतं. कारण की या आधीच्या काळाबद्दलची कोणतीही माहिती या ठिकाणी पुढे आलेली नव्हती. आणि त्यामुळे भारताचा इतिहास हा इसवी सन पूर्व 1500 पासून म्हणजे आर्याच्या आगमनापासून या ठिकाणी मानला जात होता. पण इसवी सन 1921 मध्ये हडप्पा या ठिकाणी आणि 1922 मध्ये मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. म्हणजे हे उत्खनन होण्यापर्यंत साधारणतः असं मानलं जायचं की भारताचा इतिहास हा इसवी सन पूर्व 1500 पासूनचा आहे, आर्याच्या आगमनापासूनचा आहे. परंतु 1921 ला हडप्पा आणि 1922 ला मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. आणि हे उत्खनन सुरू झाल्यानंतर भारताचा इसवी सन पूर्व 1500च्या आधीचा भारताचा इतिहास या ठिकाणी सांगता यायला लागला. त्याच्या आधी तो सांगता येत नव्हता. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळं भारताचा इतिहास हा इसवी सन पूर्व 3000 ते 3500 पर्यंत या ठिकाणी गेला. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळं भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 3000 ते 3050 पर्यंत या ठिकाणी गेला. त्या काळात भारतीय उपखंडामध्ये अफगाणिस्तान पासून ते महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात ही संस्कृती विकसित झाली, जी की समृद्ध नागरी संस्कृती होती. विकसित स्वरूपाची समृद्ध अशी नागरी संस्कृती होती, जी की 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये विस्तारलेली आपल्याला दिसते. तिला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. अफगाणिस्तान पासून महाराष्ट्रापर्यंत, मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत हा भूप्रदेश साधारणतः 15 लाख चौरस किलोमीटरचा होतो. ही हडप्पा नागरी संस्कृती अस्तित्वात होती. आणि ही जी हडप्पा नागरी संस्कृती आहे, ही संस्कृती काश्य युगीन होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखाद्या वेळेस एमसीक्यू मध्ये विचारलं जातं की हडप्पा संस्कृती कोणत्या युगीन होती, तर हडप्पा संस्कृती ही काश्य युगीन होती, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि मग अशी ही जी हडप्पा संस्कृती आहे, जी की 15 लाख चौरस किलोमीटरच्या भूभागामध्ये या ठिकाणी पसरलेली होती. या संस्कृतीमध्ये 2000पेक्षा जास्तीची स्थळं आपल्या हाती सापडली. 2000पेक्षा जास्तीची स्थळं या ठिकाणी सापडली की यामध्ये काही प्रमुख अशी नगरं होती, जी की विकसित स्वरूपाची होती. सध्याच्या आधुनिक कालावधीमध्ये ज्या पद्धतीची नगरं आहेत, त्या पद्धतीची ही नगरं होती. आता या ठिकाणी 2000हून अधिक स्थळं जरी सापडली, तर यामध्ये काही महत्वाची नगरं आपल्याला सांगता येतात. या नगरामध्ये हडप्पा आहे, मोहेंजोदाडो आहे, कालीबंगन आहे, लोथल आहे, धोलावीरा आहे, राखीगढी आहे. यासारखी प्रमुख नागरी वस्ती असलेली शहरं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सापडली. म्हणजे ही जी संस्कृती आहे, विस्तृत नगराच्या उत्खननातून प्रकाशात आलेल्या अवशेष हडप्पा संस्कृतीचं गतवैभव आपल्याला या ठिकाणी सांगतात की किती वैभवशाली, किती नागरी संस्कृती होती. याचं स्पष्टीकरण या ठिकाणी या संस्कृतीच्या उत्खननामध्ये जे काही वास्तू आपल्या हाती लागल्या, जे काही पुरावे आपल्या हाती लागले, याच्या आधारे या ठिकाणी आपण स्पष्ट करतोय. ही जी नागरी संस्कृती होती, या नगरांचा इतिहास हा 3 कालखंडात सांगितला जातो. ही जी काही नागरी संस्कृती हाती लागली, या नगरांचा इतिहास हा 3 कालखंडामध्ये या ठिकाणी सांगितला जातो. त्यातला पहिला कालखंड विद्यार्थी मित्रांनो असं सांगितला जातो की पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ. पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ. आता पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा काळ. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा काळ हा पहिला कालखंड सांगितला जातो. दुसरा कालखंड आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ. आता प्रगल्भ हडप्पा नागरी संस्कृतीचा काळ म्हणजे
संपूर्ण विकसित असलेल्या हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणजे विकसित झालेली, जिला की प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ असं म्हटलं जातं. आणि तिसरा कालखंड या ठिकाणी सांगितला जातो तो आहे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. आता हा उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उतरणीनंतरचा काळ आपण म्हणूया. हडप्पा संस्कृतीच्या उतरणीनंतरचा काळ, ज्याला की उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे या पद्धतीची ही नागरी संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली होती. ही जी नगरं या ठिकाणी निर्माण झाली, ही नगरं बसवणारे लोक कोण होते हे कोडे मात्र अजूनही सुटलेलं नाही. म्हणजे ही नागरी स्वरूपाची संस्कृती निर्माण करणारे लोक कोण होते या प्रश्नाचं उत्तर आणखीनही आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसत नाही. मग अशी ही जी हडप्पा संस्कृती, जिला की नागरी संस्कृती आपण म्हणतोय, या हडप्पा संस्कृतीच्या नगरामधील वैशिष्ट्य काय होते? ही जी नागरी स्वरूपाची संस्कृती होती, या नगरामध्ये कुठल्या स्वरूपाची वैशिष्ट्य होती? तर यामधलं पहिलं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतं सुव्यवस्थित नगर रचना. सुव्यवस्थित नगर रचना. आता पहा, हडप्पा संस्कृती आणि या हडप्पा संस्कृतीमध्ये जी काही नगरं या ठिकाणी आपल्या हाती लागली, की ज्यामध्ये आपण प्रामुख्याने नगराचा उल्लेख केला. हडप्पा आहे, मोहेंजोदडो आहे, कालीबंगन आहे, लोथल आहे, धोलीवीरा आहे, यासारख्या नगरांचा आपण उल्लेख केला. ही नगरं जर आपण पाहिली तर अतिशय सुव्यवस्थित स्वरूपाची नगरं होती. आता उत्खननामधून आपल्या हाती जे काही वस्ती या ठिकाणी लागलेली आहे, यामध्ये आपल्याला असं पाहावयास सापडतं की पक्क्या विटांचं बांधकाम आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये बांधकाम हे पक्क्या विटाचं आहे. या ठिकाणी मोठी स्नानगृह आहेत, स्वच्छतागृह आहेत, विहिरी आहेत, सर्व सोयीनं युक्त असं विशाल आणि मोठी घरं आहेत. पहा, पक्क्या विटाचं बांधकाम आहे, मोठी महास्नानगृह आहे, स्वच्छतागृह या ठिकाणी आहेत, विहिरींची सोय आहे पाण्यासाठी, आणि सर्व सोयीनं युक्त अशी विशाल आणि मोठी घरं या ठिकाणी आहेत. धान्य ठेवण्यासाठी धान्याची कोठारा आहेत. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य अशा इमारती या ठिकाणी आहेत. म्हणजे या हडप्पा संस्कृतीतील बांधकामाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, भाजलेल्या विटांचा वापर करून पक्की घरं या ठिकाणी बांधली जात होती. आता या ठिकाणी घराचं बांधकाम अथवा इमारतीचं बांधकाम करण्यासाठी जे विटकाम केलं जात होतं, हे बांधकाम करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर ज्याला इंग्लिश बॉन्ड पद्धत असं म्हटलं जातं. हडप्पा संस्कृतीमधील जे बांधकाम होतं ते इंग्लिश बॉन्ड पद्धतीचं होतं. आता हे इंग्लिश बॉन्ड असलेलं बांधकाम जर आपण पाहिलं तर 2 उभ्या आणि 2 आडव्या विठा रचून जे बांधकाम होतं त्याला इंग्लिश बॉन्ड पद्धती असं म्हटलं जातं. 2 उभ्या आणि 2 आडव्या या पद्धतीनं जे बांधकाम होतं त्याला इंग्लिश बॉन्ड बांधकाम म्हटलं जातं. ही पद्धत जी आहे बांधकामाची, ही पद्धत भूकंप प्रवण प्रदेशात विशेषतः उपयोगात आणली जाते. म्हणजे ज्या भागामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होत आहेत अशा भागामध्ये ही इंग्लिश बॉन्ड बांधकामाची पद्धत वापरली जाते. आणि या पद्धतीचा वापर करूनच हडप्पा या ठिकाणी पक्की बांधकामं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याचबरोबर या सुव्यवस्थित नगरामध्ये आणखीन एक बाब आपल्याला सांगता येते, उत्तम निस्सारण व्यवस्था होती. म्हणजे नगराचं पाणी आणि त्याची विल्हेवाट ही व्यवस्थित नगराच्या बाहेर लावलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्तम निस्सारण व्यवस्था होती. सार्वजनिक स्नानगृह या ठिकाणी उपलब्ध होते. नगराचे 2 किंवा अधिक विभाग या ठिकाणी पाडले गेले होते. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी होती. नगराचे 2 किंवा अधिक विभाग या ठिकाणी पाडले गेले होते. त्या प्रत्येक विभागाला या ठिकाणी तटबंदी होती. या ठिकाणचे रस्ते जर आपण पाहिले तर रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारे प्रशस्त रस्ते होते. रस्ते एकमेकांना छेदणारे, काटकोनामध्ये छेदणारे प्रशस्त स्वरूपाचे रस्ते होते. आणि जी मोकळ्या चौकोनाची जागा आहे, ही मोकळ्या चौकोनाची जागा रहिवासी घरांसाठी उपलब्ध असलेली दिसते. म्हणजे आपण म्हणूया
की या ठिकाणची जी काही नगरं होती ही नगरं सुव्यवस्थित नगर रचनेची अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे सध्या जी अस्ताव्यस्त स्वरूपाची शहरं आपल्याकडे पाहावयास सापडत आहेत त्या प्रकारची अस्ताव्यस्त शहरं नव्हती, तर ती सुव्यवस्थित नगर रचना केलेली शहरं अस्तित्वात असलेली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसत आहेत. दुसरा आहे मध्यवर्ती शासन व्यवस्था. आता पहा, मध्यवर्ती शासन व्यवस्था म्हणजे या ठिकाणी नियंत्रण करणारी एक खंबीर अशी व्यवस्था या हडप्पा संस्कृतीमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. पाणी आणि इतर साधन संपत्तीचे जे स्रोत आहेत, पाणी आहे, इतर साधन संपत्तीचे स्रोत आहेत, तसंच व्यापार आहे, या सर्व बाबीचं नियंत्रण या ठिकाणी, नियंत्रण आपण म्हणूया, नियंत्रण म्हणा किंवा प्रमाणीकरण म्हणा, या ठिकाणी महत्वाचं होतं. या सगळ्यावरती नियंत्रण ठेवलं जात होतं. व्यापाराच्या बाबतीमध्ये जे काही वापरलं जातंय त्याचं प्रमाणीकरण या ठिकाणी केलं जात होतं. याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर विटाचा आकार हा निश्चित होता. म्हणजे विटा ज्या बांधकामासाठी वापरल्या जात होत्या या विटांचा आकार या ठिकाणी निश्चित होता. त्याचबरोबर आपण म्हणूया वजन जर आपण पाहिली तर वजनामध्ये 8च्या पटीत वाढत जाणारी वजन होती, ज्याला की अष्टमान पद्धत असं म्हटलं जातं. वजनाचा भाग जर आपण पाहिला तर अष्टमान पद्धत होती, 8च्या पटीत वाढत जाणारी वजनाची पद्धत आपण म्हणूया. त्याचबरोबर सजावटीची मातीची भांडी आणि ठराविक घाटाची भांडी या ठिकाणी निर्माण केली जात होती. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाची स्वतंत्र आणि भव्य इमारत होती. म्हणजे नगराचं प्रशासन चालवण्यासाठी वापरण्यात येणारी या ठिकाणी अनिवासी स्वरूपाची स्वतंत्र अशी आणि भव्य अशी इमारत या ठिकाणी उपलब्ध होती. यामधून त्या नगराचं प्रशासन चालवलं जात असावं असा इतिहासकाराचा अंदाज असलेला आपल्याला दिसतो. तिसरं आपल्याला सांगता येतं समाज व्यवस्था. आता पहा, या ठिकाणचा समाज जर आपण पाहिला तर शांतताप्रिय लोक या ठिकाणी राहत असावे असं मानलं जातं. या ठिकाणी समाज आणि समाजाची रचना जर आपण पाहिली, अधिकारदर्शक सामाजिक उतरंड या ठिकाणी होती. अधिकारदर्शक सामाजिक उतरंड होती. म्हणजे समाजाची विभागणी ही उतरंडीमध्ये या ठिकाणी झाली होती. आता ही उतरंड जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की विशेष कौशल्य प्राप्त असलेले कारागिरांचे, म्हणजे या ठिकाणी जो कारागिरांचा वर्ग आहे आणि त्यांना ज्यांना विशेष कौशल्य प्राप्त झालेलं आहे, विशेष कौशल्य प्राप्त झालेले कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग आहे. कारागिरांचा वर्ग आहे, कुशल अशा व्यावसायिकांचा वर्ग या ठिकाणी आहे. या पद्धतीनं या ठिकाणी समाजाची उतरंड समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीकालीन दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी धर्म प्रणाली मध्ये आपण म्हणूया की श्रद्धा प्रणाली, व्यक्तीची श्रद्धा आपण म्हणूया, श्रद्धा प्रणाली आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वस्तू, श्रद्धा प्रणालीच्या संदर्भामध्ये निगडीत असलेल्या वस्तू असतील, वस्तू असतील, म्हणजे व्यक्तींचं जे श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाच्या बाबतीमध्ये असलेल्या वस्तू आणि वस्तू आपण म्हणूया. दफनस्थळ आणि मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला पाहावयास सापडतात. त्याचबरोबर या ठिकाणी जे आपण उत्खनन केलेलं आहे या उत्खननामध्ये विकसित अशी लेखन कला या हडप्पा संस्कृतीमध्ये अस्तित्वात असावी असं मानलं जातं. कारण की या ठिकाणी जी मुद्रा सापडली या मुद्रेवरती आढळणारी लिपी, ज्याला की चित्रलिपी असं संबोधलं जातं, अशी ही मुद्रावर आढळणारी लिपी आपल्याला पाहावयास सापडली. म्हणजे या कालावधीमध्ये विकसित स्वरूपाची लेखन कला अस्तित्वात असावी असं मानलं जातं. त्यानंतर शेवटचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक व्यवस्था. तर पहा, आर्थिक व्यवस्थेचा आपण विचार जर केला तर आपण म्हणूया की व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन या ठिकाणी केलं जायचं. म्हणजे व्यापार करण्यासाठी उपयुक्त स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन या ठिकाणी केलं जायचं.
याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपण म्हणूया की सुंदर स्वरूपाची, सुबक स्वरूपाची मातीची भांडी आहेत. सोनं, चांदी, तांबे आणि कासे या धातूपासून विविध स्वरूपांच्या वस्तूंची निर्मिती केली जायची. म्हणजे धातूंच्या वस्तूंची निर्मिती. यामध्ये धातू कुठले आहेत? सोनं आहे, चांदी आहे, तांबे आहे, कासे आहे. या सर्व धातूपासून वस्तूंची निर्मिती केली जायची. त्याचबरोबर सौंदर्यपूर्ण मणी आहेत, मूर्ती आहेत. या सर्व वस्तू ज्या की उपयुक्त आहेत, ज्या वस्तूंचा की व्यापार होतोय, अशा वस्तूंचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन केलं जात होतं. आणि मग असं हा उत्पादन करायचं कुठं? तर उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग होता. म्हणजे सध्या जसं MIDC भाग आपण म्हणतोय त्या पद्धतीने आपण म्हणूया की उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण जे आहे, त्यांची वस्ती आपण म्हणूया, याचा स्वतंत्र विभाग या ठिकाणी अस्तित्वात होता. आणि या पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक व्यवहार अथवा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. हा व्यापार जर आपण पाहिला तर हा व्यापार अंतर्गत व्यापारही चालायचा आणि दूरवरच्या प्रदेशाशी असणारा व्यापारही होता. म्हणजे अंतर्गत स्वरूपाचा स्थानिक ठिकाणीही व्यापार केला जायचा आणि दूरवरच्या ठिकाणी जाऊनही या ठिकाणी व्यापार केला जात होता असं आपण म्हणूया. याचबरोबर ही जी व्यापार आहे, या व्यापारावरती शासकीय यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवलं जात होतं. म्हणजे व्यापार आणि या व्यापारावर शासकीय स्वरूपामध्ये नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था या हडप्पा संस्कृतीमध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हडप्पा संस्कृती आणि या संस्कृतीकालीन जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येत आहेत. सुव्यवस्थित नगररचना, मध्यवर्ती शासन व्यवस्था, समाज व्यवस्था आणि विकसित लेखनकला आणि आर्थिक व्यवस्था, या पद्धतीनं या संस्कृतीची वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पष्ट करता येईल. या ठिकाणी आपण थांबूया.